अरे आमच्यासारखे माणसं लढणारे, मला माहिती आहे दादा कुठल्या कुठल्या प्रसंगात, माझ्या वाईट प्रसंगात या पक्षाने माझ्या मागे उभं राहिलं. मी तर कधीच विसरू शकत. ज्यांनी केली ती गुन्हेगार आणि ज्यांनी केले असेल त्यांना फासावर लटकवलंच पाहिजे. त्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. परळीला तालिबान केले जातं, जे परळी 12 ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान असणारं, 5वं स्थान असणारं परळी वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग. हो, बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगचे आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली. ज्यांनी केली ती गुन्हेगार, त्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. आणि ज्यांनी केले असेल त्यांना फासावर लटकवलंच पाहिजे. आज प्रत्येक जाती धर्मात 5-10% गुन्हेगार आहेतच. कुणी उठून सांगावं की हो माझी अशी जात आहे, हो असा माझा धर्म आहे, एकही गुन्हेगार सापडणार नाही. सांगावं. पण त्या 5-8 गुन्हेगारांच्या मुळे उभ्या महाराष्ट्रामध्ये जर मीडिया ट्रायल होत असेल एका जातीचे, ओबीसीचं, तर लोक आता एवढे राहिले नाही. बीडचा बिहार, परळी तर तालिबान. आम्हाला दुःख होत नाही. आमचा बीडचा बिहार अर्ध्याच्या वर 6 महिने ऊस तोडायला तुमच्याकडे असतो, त्याचा बिहार केला जातो. आणि कुणी महायुतीतल्या आपल्या पक्षातल्या लोकांनी परळीला तालिबान केले जातं, जे परळी 12 ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान असणारं, 5वं स्थान असणारं परळी वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग. दादा काही दिवसानं शिवरात्री आहे. लाखो भाविक या देशातले तिथं दर्शनाला येतात. अशा मीडिया ट्रायलनी, अशा सगळ्या एका गावाला, एका जिल्ह्याला बदनाम करून अशा जर गोष्टी होत असतील, ह्याच्यातलं नुकसान कुणाचं आहे? भले आम्ही राजकारणात राहू, नाही संपू, पण पिढ्या ना पिढ्या पुढच्या तुम्हा आम्हाला कधीच विसरणार नाहीत. ही काय करून ठेवलंय? माझी हात जोडून त्या बाबतीतली विनंती आहे. अरे आमच्यासारखे माणसं लढणारे, मला माहिती आहे दादा कुठल्या कुठल्या प्रसंगात, माझ्या वाईट प्रसंगात या पक्षाने माझ्या मागे उभं राहिले. मी तर कधीच विसरू शकत नाही, मरेपर्यंत विसरू शकत नाही. मेल्यानंतर माझी अग्नी दिली तर त्या अग्नीतला धूर सुद्धा तुमच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही. दादा मला माहिती आहे. असे प्रसंग कुणावर आले नाहीत. आणि असे प्रसंग कुणावर आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा कुठं थांबले नाहीत. कुणी अंगावर आलं तर आम्ही सुद्धा आमच्या नेत्यासाठी शिंगावर घ्यायचं कमी केलं नाही. आत्ताच्याच प्रसंगात एक गोष्ट तुमच्या सगळ्याच्या समोर आली की मी मुंबऱ्याला नजीब मुल्ल्याच्या प्रचाराला का आलो, म्हणून ते सगळं चाललंय. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होणं आवश्यक आहे. आमच्या सारख्यानं एक लहान मतदारसंघ ज्यावेळेस पक्षासाठी बांधलाय, लहान, ज्या गावामध्ये दादा तुमच्या हाताला हात धरून तुमच्या सोबत आलो, त्यावेळेस त्या गावात आम्ही ज्यावेळेस दगड खाल्ले, 5 वर्ष लागू दिले नाही, तुमचा फोटो लावून त्या गावात ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणली. का? माग बघितलं की आम्हाला लक्षात यायचं दादा आहेत. बस कधी कधी आमच्या सारख्याला आता वाटायला लागले, माग बघितल्यावर कोण आहे, आम्हीच दचका लागलो.
आत्ताही वेळ नाही. सांगायचा हेतू एवढाच आहे, मी आपल्यापेक्षा अनुभवाने प्रचंड लहान आहे. कधी कुणाला वाटतं मी सिरियस नाही. चुका काढायच्याच ठरल्या, टीकाकार व्हायचंच ठरलं तर माझ्यासारखं टीकाकार कुणीच होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या अंगी आहे, माझ्या असू शकतात. पण आज जर दादांच्या अथक परिश्रमातून, आपल्या सर्व मान्यवराच्या अथक परिश्रमातून पुन्हा महायुतीत आपण सत्तेत आलो असोल आणि आपल्याला जर नवसंकल्प हाती घ्यायचा असेल तर कार्यकर्त्याला ताकद देताना त्या कार्यकर्त्यावर तेवढाच विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे जेवढा विश्वास आमचा आमच्या नेत्यावर. अविश्वासाने मजबूत संघटन उभं राहू शकत नाही, राहू शकत. आणि एकदा का विश्वास टाकला, मी आपल्याला सांगतो, तुमच्यासाठी आपल्यासाठी अजित पर्व हे आत्ता चालू झालेलं असेल. आम्ही अनेक वर्षापासून स्वप्न पाहतोय. जसा दादांच्या सोबत आलोय तसा नवसंकल्प आपण काय घेऊन जातोय. माझ्या दृष्टीने आपण पक्ष महाराष्ट्रात मजबूत करणार, नोंदणी करोडाची करणार. ती कशी काय हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आजची राजकीय परिस्थिती पाहिली आणि येणाऱ्या 5 वर्षानंतर आपण जर येणाऱ्या 5 वर्षाच्या राजकीय परिस्थितीचा आजपासून अंदाज बांधायला लागलो तर हो, नक्कीच या महाराष्ट्रात दादांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष होऊ शकतो. माझं आज हे बोलणं कदाचित तुम्हाला काही पण बोलायला असं वाटतं, होऊ शकतो. आणि त्याची पहिली परीक्षा काय, आता आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, पावसाळ्याच्या आत महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. पक्ष कधी आमदारकी खासदारकीसाठी कुठल्याच कमी पडला नाही. पण आज पक्षाच्या वतीनं मी आपल्याला सांगतो की या नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या, पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या तुमच्या निवडणुकीला सुद्धा हा पक्ष कुठंच कसाच कसल्याच अर्थानं कमी पडणार नाही. पण आपल्याला जिंकायचंय, हा नवसंकल्प आहे पहिला. आणि ह्याच्यात आपली ताकद दिसली तर पुढे बघा सर्व गोष्टी. मला इशारा आला, इशारा एक ही जन मुझे दे सकता है, मतलब मैं समझ सकता हूं. देने वाले तो बहुत देते, लेकिन समझने वाले को समझना तो चाहिए. बहुत वक्त बाद की माफी चाहता हूं. घड्याळ तेच, वेळ नव्हे. त्यामुळे माझी आज या अजित पर्वाच्या नवसंकल्प शिबिरामध्ये मला बोलायला परवानगी दिली त्याबद्दल पक्षाचे मी हृदयपूर्वक आभार. आणि दादा, एक शब्द देतो पक्षासाठी, मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. माझी जडणघडण कार्यकर्त्यातून झालेली आहे. उद्या तुम्ही माझ्यासारख्यावर पौंडेचेरीचा जरी जबाबदारी दिली ना, तरी तिथं जाऊन पूर्ण वेळ काम करायची तयारी माझ्यासारख्याची आहे. त्याच्या बाबतीत काही म्हणजे मी काही जरी म्हणत असलो तर ही वस्तुस्थिती, कारण हे मी डोळ्यात डोळे घालून आपल्या पक्षाच्या सर्वांच्या समोर बोलतोय. आणि ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी उदाहरणानं म्हणजे 2 मिनिट हसावं म्हणून, पण आपल्या जे शक्तीस्थळ आहेत ते आणखीन मजबूत करायची वेळ आहे. हेच खरा अजित पर्व आहे, हेच खरा नवीन संकल्प आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.